बारामती तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर पाहायला मिळतोय। बारामतीतील अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर पावसात 4 चाकी गाड्या अडकून पडलेल्या आहेत। बारामती शहर आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला असून दिवसभर आणि रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती। बारामती तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यातच झालाय, मात्र झालेल्या या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरलंय तर अनेकांच्या गाड्या देखील पावसाच्या पाण्यात अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळते। तर बारामती तालुक्यातील सावळ गावाचा इतर गावांचा संपर्क तुटल्याची माहिती देखील समोर आली आहे। एकंदरीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। तर बारामती तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर पाहायला मिळतोय। बारामतीतील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास कोपरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर विकास, सध्या परिस्थिती काय? जसं आपण पाहतोय की पावसाचा कहर पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। विकास, नक्कीच मेघना, राज्यभर पावसाने महाराष्ट्राला झोडपलेला आहे। अशातच बारामती शहर आणि आसपासच्या तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। कारण बारामती असेल, इतर तालुक्यात असेल, जो वाळव्याचा पाऊस आहे तो साधारणतः मे मध्ये चालू होतो। मात्र या झालेल्या अवकाळी पावसामुळे, कारण हा पाऊस गेल्या 2 दिवसापासून असाच चालू आहे आणि ह्या पावसामुळे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि रस्ते, बारामती शहरातले रस्ते त्या ठिकाणी ब्लॉक झालेत। अनेकांच्या गाड्या देखील पाण्यामध्ये अडकल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामध्ये एकंदरीत शेतकऱ्यांची जी काही झालेलं नुकसान आहे, हे नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर आहे। गेल्या 2 दिवसापासून हा पाऊस असा सुरू आहे। असं असताना बारामती शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अनेक नागरिकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी गेल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। बारामतीच्या प्रशासनाच्या वतीनं या नागरिकांची राहण्याची सोय देखील इतर ठिकाणी करण्यात आल्याची माहिती त्या ठिकाणी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिलेले आहे। अनेक महामार्ग असतील, बारामती शहरातून जाणारा पालखी महामार्ग असेल, हे मार्ग देखील या पावसाच्या पाण्यामुळे ब्लॉक झालेले आहेत। यामुळे हे महामार्ग त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाच्या वतीनं बारामती शहर आणि तालुक्यातील नागरिकांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। कामाव्यतिरिक्त त्या ठिकाणी बाहेर पडू नका, अशा सूचना देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं। कारण शेतकऱ्यांची अनेक पिकं या ठिकाणी काढणीवर आलेली होती आणि अशातच ऊस असेल किंवा कोथिंबीर असेल, अशा मोठ्या पिकांचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। यामुळे आता हा पाऊस एकंदरीत किती दिवस चालतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे, या माध्यमातून राज्य सरकारला जाग येऊन राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देणार का, असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामुळे आता बारामती शहरात आणि परिसरात झालेल्या पावसामुळे बारामतीकरांना प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मेघना, निश्चित विकास, जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीने एक कॅम्पेन सुरू केली। आपण राज्यातील अनेक भागातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत आहोत। अमरावतीमध्ये कशा प्रकारची तयारी झालेली आहे, नालेसफाई झालेली आहे का? कारण मान्सूनपूर्व काही दिवसांच्या पावसातच जर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे अमरावतीमध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये, तर भविष्यात ही परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते। विकास, नक्कीच मेघना, तसं पाहिलं गेलं तर मान्सूनपूर्व झालेल्या या पावसात जर अशी बिकट अवस्था राज्यात होत असेल, अनेक शहरांमध्ये होत असतील, विशेषतः बारामती हे विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं आणि या विकासाच्या मॉडेल असलेल्या शहरामध्ये जर रस्ते ब्लॉक असतील पाण्यामुळे, तर ही चिंताजनक गोष्ट त्या ठिकाणी आहे। कारण बारामती शहरातला जो सर्वात मोठा पालखी महामार्ग आहे, जवळपास 1,500 ते 2,000 कोटी या पालखी महामार्गाचं बजेट आहे। असं असताना हा पालखी महामार्ग ब्लॉक होतो, हा बारामतीकरांसाठी आणि संपूर्ण राज्यासाठी चिंताजनक विषय आहे। यामुळे राज्य सरकारने देखील या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। कारण अनेक महामार्ग ब्लॉकेज होत आहेत। या गोष्टीला जे भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत, इतर जे काही या सगळ्या गोष्टीला जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक प्रशासन असेल, हे जबाबदार आहे। यामुळे या पावसामुळे, जर वाळव्याच्या पावसामुळे जर अशी परिस्थिती होत असेल, तर येणाऱ्या महिन्यामध्ये अजून पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढणार आहे। यामुळे पुढील काही दिवसामध्ये या ठिकाणी काय परिस्थिती होती हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। मेघना, निश्चित खूप खूप धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातील अधिक जे अपडेट्स आहेत ते तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।